हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. द M2 तुमचं स्वागत आहे. सकाळचे किती वाजलेत? 9:40 झालेत आणि आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. ब्रेकफास्ट आलेला आहे आणि खायला बाईक धुवून झालेत. बाईक पण एकदम वॉश वगैरे पूर्ण करून झालेले आहेत, वॉश केलेत. नजारा बघा सकाळचा, मॉर्निंगचा तरी दिसतोय. काय करतोय तू? गाडी धुतली जरा. अरे खूप सुंदर, गाड्या बिड्या धुतलेत. तुमच्या गाडीचे 200 रुपये झाले. हो हो, आमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट नाश्ता आलाय, नाश्ता करूया. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मनो. गुड मॉर्निंग शैलेश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आमचे रूम्स आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर. हाय गाईस, ब्रेकफास्ट चालू आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे आहेत, भुर्जी आहे, भुर्जी पाव आणि ब्रेड बटर आहे आणि चहा आहे. कसं आहे भुर्जी पाव? कसं आहे भुर्जी पाव? कसं आहे भुर्जी पाव? छान आहे, मस्त आहे भुर्जी. पोहे घातले, पहिले पोहे खातो. गाईस, ताजी ताजी स्ट्रॉबेरी आत्ताच शेतामधून काढून आणलेली आहे. हे बघा, खातोय ताजी ताजी स्ट्रॉबेरी. तुम्हाला कोणाला मिळणार ना, हात लावायचा नाही ते. हो ना, आत्ताच शेतामधून काढून आणलेले. टेस्ट करूया. गोड खा, मजा येते. एकदम गोड आहे, एकदम गोड आहे. मी बोललो ना, लहान होतं. अरे एकदम गोड आहे, स्वीट आहे. लहान होतं तर खूप गोड. मुंबईला एवढे गोड मिळत नाही. वा, मस्त चव आहे ना. हाय गाईस, आम्ही जिथे राहिलो आहे मनूच्या घरी, तिथेच बाजूला आहे ना हे मलबेरी. मलबेरीचे असे झाड आहेत, ते मलबेरी लागलेले आहेत. हे बघा दिसतं, हे मलबेरी आहे. मलबेरी हे मार्केटमध्ये तेव्हा विकायला असणार ना, आम्ही जाऊ तसं मला दाखवेन. खायला एकदम सॉफ्ट असतं, छान असतं. आणि हे मागच्या बाजूला हे बघा, हे बघा मलबेरी. जवळून मी फर्स्ट टाइम बघतोय हे मलबेरीचं झाड. अशी मलबेरी लागते, हे बघा. आणि भरपूर आहेत, भरपूर आलेले आहेत इथे मलबेरी. हे बघा, आणि हे इथे स्ट्रॉबेरीज लागलेत बघा, मागच्याच बाजूला यायचे हे स्ट्रॉबेरी. मोठे मोठे आलेले स्ट्रॉबेरी. मध्ये त्याने कॅबेज लावलं का, कोबी लावला मला वाटतं. आणि स्ट्रॉबेरीचं पूर्ण जास्वंद पण आलेले छान. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना पण. आणि आज आम्ही इथे आलेलो आहोत पाचगणीला. तर फ्रेंड्स, हाय हाय. हा मनू. आणि सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळचे नाही, दुपारचे. असं वाटतं की अजूनपर्यंत सकाळच आहे. वाजलेले आहेत, किती वाजले रे? 12:30. दुपारचे 12:30 झालेत, पण असं वाटतं की अजूनपर्यंत सकाळच आहे. आणि एवढं छान प्लेझंट वातावरण इथे आहे, थंड. तर आज आपण एक्सप्लोर करूया पाचगणी, टेबल लँड पॉईंट. आणि कुठला पॉईंट बोललास तू मग? असे पारसी पॉईंट हे एक्सप्लोर करूया. हा, नरवण पॉईंट, मरीन ड्राईव्हचे भरपूर आठवण येते शैलेशला. आम्ही निघालोय पाचगणी एक्सप्लोर करायला. इथे आम्ही पाचगणीला आलोय. आणि काय मनामाचं इथे आउटलेट आहे, उंट सफारी आहे. आता
आता 1 वाजले. 1 वाजता आम्ही आता इथे एक्सप्लोअर करायला निघालो आहे. भिल्लार वॉटरफॉल इथून दिसतो. भिल्लार वॉटरफॉल कुठे दिसतोय रे? कुठून कुठून? हा अच्छा ते समोर हे दिसतंय सगळे. हां हां भिल्लार वॉटरफॉल इथून दिसतंय. हां हां आतमध्ये हे आहे म्हणजे खाली जे काकांचं आहे ना तिकडे मोठी लायब्ररी वगैरे आहे पुस्तकं. लाईनी लागलेत. अरे बाईकच्या इकडे जा. पारसी पॉईंटकडे आलो आहे आम्ही. हे बघू शकता पारसी पॉईंट. हे पूर्णपणे हे पारसी पॉईंट आहे आणि आपले रायडर्स पारसी पॉईंटचा आनंद घेतात. पारसी पॉईंटचा आनंद घेतात. पारसी पॉईंट हे काय रे म्हणू? हे कुठले रिवर आहे? काय हे डॅम आहे? भोर धरण. हां भोर धरण आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कृष्णा नदीचा डॅम आहे मला वाटतं ना. पाणी अडवलेलं आहे. तर गाईस हे इथून पारसी पॉईंट इथे आम्ही टेबल लँड पॉईंटकडे आलो आहे. इकडे या बाजूला पार्किंग आहे. हे दुकान वगैरे स्टॉल आहे सगळे आणि इथे वरती दिसतंय तिकडे वरती टेबल लँड पॉईंट आहे. पार्किंगमध्ये चाललं आहे. पार्किंग करूया आणि नंतर मग जाऊया. सगळ्यांना ताण भरपूर लागते तर आम्ही उसाचा रस पितो. हो उसके अंदर कवर करेगा. हां कवर करता. उसाचा रस पितो आणि एक पत्ता लिंबू सरबत आहे. काही दिवसाचा रस आलेला आहे. या आम्ही इथे टेबल लँड पॉईंटकडे आलेलो आहोत आणि या टेबल पॉईंटकडे बघितले हॉर्स राईड टेबल लँड एवढे पॉईंट्स आहेत बाबा इथे. कुठले कुठले आहेत तुम्हीच वाचा. कैसा लगा मेरा मजाक? पांडव चूला, शूटिंग पॉइंट, पांडव फीट, पालन खेत, 5 टेबल लाइन, सनराइज सनसेट पॉइंट, केव ड्रॉप. आणि माहिती सांगतो साहेब गायडन्स आता देतो. हे आहे टेबल लँड पॉइंट आणि ते सगळ्या घोडा गाडी आहेत. घोडा गाडी आहे. हॉर्स रायडिंग आहे. कोणाला हॉर्स रायडिंग करायचं असेल नाही हॉर्स रायडिंग करू शकता. अशा गोष्टी इथं घोड्यावरती बसवण्यासाठी तर पॅराग्लायडिंगची सोय पण इकडे केलेली आहे पण ते कुठून आहे ते माहित नाही. बघा वरती करते पॅराग्लायडिंग. छोटी त्याला 2 चाकं असतात आणि ते पॅराग्लायडिंग मोटर कुठून उठतं रे पॅराग्लायडिंग? आपलं इथून वरळी. हा वरलीवर. हा हो हो. अरे कहना क्या चाहते हो? इथून पॉईंट दिसतोय पूर्ण व्ह्यू दिसतोय मागे. तुम्हाला दाखवतो. हो डेंजरस आहे. डेंजर दिसतोय आता इथून पुढे गेला खाली पूर्ण इथून दिसतंय. खूप सुंदर दिसतंय. नहीं कभी नहीं टाइट किया है ना उसको. वो गिरेगा ना तुम्ही वो ऍड्रेस खूप ढूंढते सुंदर व्ह्यू दिसतोय इथून. तो उसको टाइट किया है ना. मागाशी पारसी पॉईंट वरून जे पाहिलं ते पण इथूनच सेम दिसतंय. इथून पण इथून जरा तू थर्मल कशाला घातला आता पण? मला या माणसाचं आता काय करायचं ते काय कळतच नाही. ऊपर ऐसा पकड़ो टेढ़ा पकड़ो ना नीचे करके. हां हां हां
वाह वाह वाह, मैं आ रहा है हाँ सवार है, मैं आ रहा हूँ पूरी धरती आ रही मैं है। आ रहा हूँ मैं आ रहा हूँ मैं आ रहा हूँ मैं आ ऊपर देख, तू ऊपर देख। हाँ टेबल लँड पॉईंट बद्दल माहिती सांगतायत हे आपले गाईड प्रसाद सांग हां टेबल हे लँड टेबल लँड आहे. हां हां इथे आधी टेबल होता, खूप मोठा टेबल होता, अच्छा. म्हणून याला ते टेबल लँड बोलायला अच्छा लागलं. अच्छा अरे लोक मारतील. ओके. कसं आहे, इकडे आहे ना तो त्या टोकाला बघितलं ना तो सनसेट पॉईंट, हां हां या बाजूला आणि या टोकाला अच्छा. गेलं तर सनराईज पॉईंट, अच्छा अच्छा आणि कुठल्याही टोकाला गेला तो हां सुसाईड. अच्छा उडी मारली तर तो सुसाईड पॉईंट. हां हां आणि तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल? आणि टेबल असं टेनिस हवेतनी टेबल फिरणार आहे. पॉइंटला आलेलो. आणि हे हा battery विचार charge करूया होते. टेबल टेनिस खेळायचंय, पण इथं टेबल बॅटरी टेनिसचं चार्ज काहीच होते आता, नाही. बॅटरी चार्ज होते. त्याच्यामुळे मला आता कंटाळा आलेला आहे, म्हणून मी जरा बॅटरी चार्ज टाइमपास करतो. कैसा लगा मेरा मजाक? तुम्हाला काय सांगायचं आहे का? हे इकडचे रहिवासी आहेत, यांना सगळ्या भरपूर माहिती आहे गावकरी याबद्दल. गावकरी आहेत, यांना भरपूर माहिती आहे हॅलो. या टेबल लँड पॉईंट बद्दल. आणि सगळ्यात जास्त उपयोगी माहिती या दोघांनी दिलेली आहे, प्रसाद आणि हॉटेलमध्ये बसलेलं. आणि राजेशने. कैमरा का मुंह ये साइड रखो. पब्लिक वेडा होईल. हा बोल. रेंज येते. हा येते येते. आली. ऐसा थांब. काढून दे ना. आता राजेश टेबल लँड पॉईंट बद्दल काही थोडी माहिती सांगणार आहे. तर आपण टेबल टॉप बद्दल तुम्हाला काहीतरी एक महत्त्वाची टेबल माहिती टॉप? आहे. टेबल टॉप म्हणतात त्याला. त्या टेबल टॉप बद्दल काहीतरी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती होती बोला. 1719 साली ह्या टेबल टॉपची निर्मिती झालेली आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या त्याची उत्पत्ती झालेली आहे. पण मला अजून कळलं ना, लोक इकडे वरती येतात कशाला. मला एकच कळलं, याच्यामध्ये लोक फक्त इथे सिगरेटी आणि ना वेड्या फुकायला येतात. पॉईंट पण झोन पण बनवलं आहे ते बघा. आणि हे बघा, हे त्याची पुरावे आहेत. हे बघा, इथं थोटकं पडलेले आहेत सगळे सिगरेटची आणि वेड्याची. तेव्हा तुम्ही इथे याल आणि सिगरेट मोडायला गेला आणि कानून मंत्री तुम्हाला जर कोणी बघितलं तर तुम्हाला फाईन पडू शकतो. सिगरेट झोन नाही आहे पूर्ण, हा फक्त ह्याच्यासाठी आहे. सिगरेट ओढायचं त्या लोकांनी करायचं काय? त्यांनी खाली जावं ना. बात तो सही है. आम्ही टेबल लँड पॉईंट पूर्ण बघितलेलं आहे, पाहिलं. आणि राजेशने तर ते काय पॅराग्लायडिंग पण करून झाला तो. आम्हाला कळलंच नाही कधी गेला आणि पॅराग्लायडिंग केलं. आणि सगळे पॉईंट त्यांनी बघितले. आम्हालाच जरा आम्ही इथेच राहिलो आणि आम्ही बघू शकलो नाही. पण याला मला ती एक अद्भुत शक्ती आहे माझ्याकडे. मी सूक्ष्म रूपाने कुठेही जाऊ शकतो, कुठे पण जाऊन येऊ शकतो पटकन. हा कशी आहे ट्रेन? काय त्यामुळे खाली इकडचे सर्व जे 6 पॉईंट आहेत सगळे मी पाहिले. मजा आली. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आणि याच्यासारखी शक्ती सगळ्यांनाच मिळावी. आणि असा चष्मा कोणाकडे आहे का मला सांगा. मजा आली. हा फक्त माझ्याकडे समजलं का? कोणाकडे नाही. याच्याकडेच कोणाला हवा असेल तर सांगा. माझ्या- ऑप्शन मध्ये करणार ऑप्शन. हा, माझं स्पेक्टेकलचं दुकान आहे माझं. तर तुम्हाला कोणाला चष्मा बनवत असेल हो ते यांच्याकडे जा. तर माझ्याकडे या. हा डिस्क्रिप्शन मध्ये याचा नंबर देऊया. नंबर मध्ये तुम्हाला देऊ. सायक्लोन बघा, सायक्लोन दिसतोय का? झूम करो ट्विस्ट असतं ना, ट्विस्टर. वाउटर म्हणतात त्याला. बाय बाय. हे बाय बाय अरे वादळ येते वादळ सगळं. हे दिसतंय. हो हे बघायला पुढे गेलं. तिकडे मोठं आहे पुढे. वाउटर म्हणतात, वाउटर. मला मगाशी याचा आवड. टेबल लँड पॉईंट बघून झालेलं आहे. आता भूक पण लागले, जरा 3 वाजलेत, दुपारचे 3 वाजलेत. भूक लागले आणि काहीतरी आता खाऊया. जेवणासाठी हॉटेल शोधूया, जेवूया आणि परत घरी जाऊया. थोडं रेस्ट करूया. मोस्टली काही फिरून झालेलं आहे. आणखी काही विशेष बघण्यासारखं आहे नाही. बघा
आम्ही इथे या हॉटेलमध्ये जेवणासाठी इथं थांबलो आहे. आपल्या गाड्या इथे पार्क केल्यात आणि हे मालवणी, पंजाबी, चायनीज, तंदुरी, मोगलाई सगळं फूड मिळते. रॉयल गार्डन व्हेज नॉनव्हेज. ते जेवायला आम्ही थांबलो आहे. बघूया काय काय मिळतं, कसं जेवण आहे ते. प्लस काढा. सिटी राईडमध्ये सगळं तामझाम घेऊन जायचं म्हणजे त्रास असतो. आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. काय गार्डन, काय नाव आहे हॉटेलचं? हॉटेलचं नाव काय? गार्डन, रॉयल गार्डन. रॉयल गार्डनमध्ये काय ऑर्डर दिलं की नाही? काय थोडं डिसाईड केलं काय करणार आहे? नॉनव्हेज काय ऑर्डर केलं? इकडे सगळे पॉईंट्स दिले आहेत. वेंड आले की सगळे पॉईंट्स बघा. पॉईंटची पूर्ण नावं लिहिलेली आहेत पूर्ण हॉटेलमध्ये. आणि हा पूर्ण ॲम्बियन्स आहे हॉटेलचा. जेवण 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 बघूया कसं असणार आहे ते. ओके, अजून मेनू आलेला नाही. मेनू बघा मी डिसाईड करून सांगतो. थोडं जेवण आलेलं आहे. चिकन बिर्याणी आहे, डाळ तिकीट आहे आणि पूर्ण डाळ मागवलेली आहे. आणि दुसरं मागवलेलं चिकन फ्राईड राईस. चिकन फ्राईड राईस इथलं आम्ही छास बाकी आहे. पापड आलू खाल्लं. सगळे बिझी आहेत जेवणामध्ये. जेवणामध्ये बिझी आहेत. सगळ्यांना भूक लागल्या कारण आता वाजलेत 4. जेवण पण खूप उशीर आलेलं आहे. हां, आणि वाजले तर 4. तर सगळ्यांना भुक्याने दाखवून जाऊन पटापट खाण्यामध्ये खाव मारतात. चिकन फ्राईड राईस झालं आहे. अथांग परीक्षेनंतर, अथांग मेहनतीनंतर त्यांची सर्विस खूप लो आहे. बेकार सर्विस आहे. या हॉटेलमध्ये कोणी येऊ नका. रॉयल गार्डन. शेफ फक्त एकच आहे बोलला तुम्हाला, वेटर. सेजवान राईस पण आलेला आहे. ठीक आहे. हा शेजवान आहे. आणि हा फ्राईड राईस. खूप वेळानंतर आला. सर्विस खास नाही आहे हॉटेलची. ॲव्हरेज तर गाईस जेवण पूर्ण झालेलं आहे. जेवण पूर्ण झालेलं आहे आपलं जेवण. तर राजेश कसं वाटलं जेवण? जेवणाला कधी नावं ठेवू नये, पण प्रिपरेशनमध्ये ॲव्हरेज. सर्व्हिस खूप बेकार सर्व्हिस आहे. खूप हळू. जवळजवळ आम्हाला 1.5 तास झाला सर्व्हिस ऑर्डर देऊ आणि ते आता आम्हाला आलं. ते आईचं म्हणून खाल्लंय. भूक लागली होती म्हणून खाल्लं. भूक लागली. समोरच्या टेबलवरती लॉलीपॉप आहेत ते असे वाटतात मला चांगले आहेत. अच्छा अच्छा अच्छा. मग याला लॉलीपॉप खावंसं वाटतं. माझा रिव्ह्यू असा आहे, की हे पहिलं हॉटेल आहे जे कस्टमरना थांबवून सांगतं, स्वतःहून शिकवतं की सेल्फ सर्व्हिस हॉटेल. आपल्याला किचनपर्यंत जायला लागतं आणि लोकांना सांगायला लागतं तेव्हा आपली ऑर्डर आहे. आता बरेचसे कस्टमर ऑर्डर घेऊन येतात. असा आमचा रिव्ह्यू आहे. तर सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या रिव्ह्यूज मला कळले असणार. तर हे रॉयल गार्डन रेस्टॉरंट नाव नोट करून ठेवा. त्या हॉटेलचे रिव्ह्यू या पद्धतीचे आहेत. हॉटेलचं नाव आहे रॉयल गार्डन. हाय गाईस, रात्रीचे वाजलेत किती वाजले रे? 9:30 हां 9:30 वाजलेत आणि आमचा आता डिनरचा टाईम चालू झालेला आहे. डिनर टाईम चालू झाला. तर डिनरमध्ये काय आता बघूया आपण. आणि दिवसाचं मी बनवलेलंच आहे ब्लॉग, तुम्हाला दिसलं असेल काय मी काय ॲक्टिव्हिटीज आज केले ते. तर मध्ये तर आमचं काय विशेष काय झालं नाही ॲक्टिव्हिटी काय करण्याचं. तर आता आपण रात्री आले आपण डिनर घेतो. तर डिनरमध्ये आज आहे
चिकन चिकन आहे सुका चिकन आणि हे आपण करते चपाती आहे आणि याच्यामध्ये भाकरी आहे का ह्याच्यामध्ये भात आहे भात आहे आणि हाय गाईस काल काय व्हिडिओ क्लोज करता आला नाही काल रात्र आली आणि आम्ही जेवलो आणि थोड्या वेळाने लगेच झोपलो आणि काल अब्दुल भाई आला आम्हाला जॉईन झाला त्याची टायगर ट्रम्पची टायगर तर फ्रेंड्स हा कालचा व्हिडिओ मी आताच पूर्ण करतो आहे क्लोज करतो आहे तर फ्रेंड्स काल खूप मजा केली आम्ही पण तर फिरलो बोललो ट्रॅफिक वगैरे पण भरपूर होतं काल आणि मजा आली ऑल ओव्हर तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच पूर्ण करतो आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त राहा मजेत राहा फिरत राहा आणि स्वस्त राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली अब्दुलबाईची टायगर आणि आपल्या बाईक्स इकडे आणि सकाळचं वातावरण एकदम प्लेझंट आहे आणि या बाजूला पण वरती पण बंगलेस वगैरे आहेत